नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी सुनीता माझ्या सखी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी चीजी पाव, जे बनवायला अगदी सोपे आणि खायला खूपच भारी लागणार आहे। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे भोपळी मिरची 1-2 चमचे घेतलेले आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेली 2 चमचे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला इथे कांदा मी वापरत आहे, ते सुद्धा 2 चमचे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा याच्यात ॲड करू शकता। त्याचबरोबर तंदुरी मेयोनीज 1 चमचा घेतलेले आहे, पिझ्झा सॉस 1 चमचाभर घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इथे ॲड करणार आहोत 1 चमचाभर इतकं व्हाईट मेयोनीज, म्हणजे व्हेज जे मेयोनीज असतो ते ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण इथे ॲड करून घेणार आहोत 1 चमचाभर टोमॅटो सॉस। आता आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ, 1 पाव चमचा इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे, कारण भाज्या आहे याच्यात म्हणून। त्याचबरोबर 1 क्यूब इतकं आपण चीज याच्यात ग्रेट करून ॲड करून घेऊया। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीचं चीज वापरू शकता। त्याचबरोबर जे भाज्या आहे त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे। कधी आपण वडापाव करतो किंवा भाजीपाव करतो, तर पाव जर शिल्लक राहिले असेल जेव्हा आपण पावभाजी करतो, तेव्हा तुम्ही ही पावची क्रिस्पी चीजी पाव एकदा नक्की ट्राय करा, मुलांना हे खूप आवडणार आहे। त्याचबरोबर इथे थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडंसं ओरेगॅनो मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एकदम व्यवस्थित आपली हे जे स्टफिंग आहे पावमधली ते बनवून तयार झालेली आहे। आता आपण हे साईडला ठेवूया आणि मी इथे घेतलेले आहे 4 इतके पाव, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी घेऊ शकता। तर मी वडापाव केलेला होता, तर पाव उरलेले होते, त्यासाठी मी हे मस्त क्रिस्पी चीजी पाव मुलासाठी घरी बनवत आहे, जे बनवायला अगदी सोपी आहे। तुम्ही बघू शकता पावचे मी 2 तुकडे केलेले आहे, म्हणजे मधोमध आपल्याला हे कापून घ्यायचं आहे, जसं आपण वडापावसाठी कापून घेतो अगदी तसंच। तर तुम्ही ते बघू शकता। आता काय करायचं आपल्याला, याच्या जे खालचा भाग आहे पावचा याच्यावर मी ॲड करून घेत आहे 1 चमचाभर इथं पिझ्झा सॉस। आता आपल्याला हे पिझ्झा सॉस व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे, म्हणजे पसरून घ्यायचं आहे पाववर, म्हणजे जे लेयर आहे ते जसं आपण पिझ्झा बनवताना लावतो अगदी तसंच एकदम व्यवस्थित हे आपण पसरून घेऊया, स्प्रेड करून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता हळूहळू करत आपल्याला हे व्यवस्थित याच्यावर असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर खूप सोपी रेसिपी आहे, मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी आणि पटकन बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे। तर जे आपण ह्याची स्टफिंग बनवून तयार करून घेतलेलं होतं ते आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया। जर तुमचे मुलं भाज्या खात नसेल तर तुम्ही या प्रकारे सुद्धा मुलांना हे बनवून ह्याच्यात कॅरेट किंवा बीटरूट ह्याच्यात ॲड करू शकता आणि त्याचा हे मिश्रण बनवून पावावर आपण लावून ते मुलांना मस्त खायला देऊ शकतो। तर तुम्ही ते बघू शकता स्टफिंग व्यवस्थित आपल्याला हे स्प्रेड करून इथे घ्यायची आहे। तर व्यवस्थित स्प्रेड करून झालेली आहे आणि त्याचबरोबर मुलांच्या आवडीचा मोझरेला चीजसुद्धा ह्याच्यावर थोडंसं मी स्प्रेड करत आहे, ज्यांनी ते एकदम असं चीजी वाटतं। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित हे चीजसुद्धा आपण ह्याच्यात स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं ओरेगॅनो आणि थोडीशी चिली फ्लेक्स याच्यावर आपण स्प्रेड करून घेऊया, म्हणजे स्प्रिंकल करून घेऊया, म्हणजे चव अजून छान लागते। तर वरचं जे पावचे पीसेस आहे त्यालासुद्धा आपण थोडंसं पिझ्झा सॉस लावून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता पिझ्झा सॉस 2 पाववर मी लावून घेतलेला आहे, पुन्हा 2 पाववर आपण लावून पिझ्झा सॉस ह्याच्यावर ठेवायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता याप्रमाणे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर सुद्धा थोडंसं बटर लावायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण ह्याला दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेऊया तेव्हा ते अगदी असं क्रिस्पी होईल। तर तुम्ही ते बघू शकता थोडंसं मी इथे पॅनमध्ये खालीसुद्धा लावलेलं आहे आणि पावच्या वरतीसुद्धा बटर लावून घेतलेलं आहे। आता आपण जे पाव तयार करून घेतलेलं होतं ते याच्यावर ठेवूया। तर हळुवारपणे मी याच्यात हे ठेवून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला हे 2 ते 3 मिनटं दोन्ही बाजूने आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूने मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त वरचं सुद्धा जे भाग आहे पावचं ते क्रिस्पी झालेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा मस्त क्रिस्पी झालेलं आहे आणि जे चीज आहे ते सुद्धा मस्त वितळलेलं आहे। मस्त चीजी असा आपला हे क्रिस्पी पाव तयार आहे। तर मुलांना हे खूप आवडणार आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।